हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याबद्दलची ब्रेकिंग न्यूज आली आहे. लाडक्या बहिणींनो, खुशखबर 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 आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, काल नमो शेतकरी योजनेचे वितरण सुरू झालेलं आहे. त्याचा 8वा हप्ता जेही शेतकरी बांधव आहे, शेतकरी मित्र आहेत, त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झाले आहे. तर नक्की तुमच्यापैकी कोणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, आज दुसरी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे की आज वितरण सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचं. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वितरण झालेले नसेल, कारण लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ मी सकाळी रेकॉर्ड करतोय. पण जर तुम्ही संध्याकाळी हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल, तर तेव्हा नक्की तुम्ही सांगा की पैसे आले की नाहीत म्हणून. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट, यावेळेस कोणत्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, यावेळेस कोणत्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा लाभ, आजची जर तारीख तुम्ही बघितली तर लाडक्या बहिणींनो 27 तारीख आहे. बरोबर, 27 तारीख आहे. तर आज इव्हिनिंगला, लाडक्या बहिणींनो, इव्हिनिंगला, संध्याकाळी, सायंकाळी आपण ज्याला म्हणतो, तर तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार, याची 1000% गॅरंटी देतोय. होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. 27 तारीख आजची आहे आणि व्हायलाच पाहिजे. जर नाही झालं तर तुम्ही विचार करा, हे सरकार किती बोगस आहे की जी प्रसिद्ध करून सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा करत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की इव्हिनिंगला तुमच्या अकाउंटला पैसे सुरुवात होतील आणि उद्यापर्यंत हे सगळे वाटप तुमच्या अकाउंटला केले जातील. म्हणजे 27 आणि 28 आणि सोबत 30, या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे आणि ते होणार म्हणजे होणार आहे लाडक्या बहिणींनो. तर मला सांगा लाडक्या बहिणींनो, आता प्रश्न पडलेला आहे की यावेळेसचा जो लाभ आहे, बरोबर, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा लाभ आहे, हा कोणाला भेटणार आहे? तर बघा, ज्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते भेटलेले आहेत, सर्व हप्ते भेटलेले आहेत, ज्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते भेटलेले आहेत, त्याच बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 20वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. बरोबर. त्यानंतर दुसरा मुद्दा, ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलाय, बरोबर, त्यांचा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बंद झाला होता, पण त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला, अशाच बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, तिसरा मुद्दा, ज्या बहिणींनी ई केवायसी एडिट केलेली आहे, पण जी आर येण्याच्या ऑलमोस्ट 12 ते 15 दिवस अगोदर, अशा बहिणींना सुद्धा लाभ भेटणार आहे, 20वा हप्ता भेटणार आहे. बरोबर. एडिट केली आहे तुम्ही ई केवायसी, पण आता नाही. तुम्ही जर म्हणता शेवटच्या आता 3 दिवस उरल्यानंतर आता आम्ही ई केवायसी एडिट केली, तर भेटणार नाही. यांनी जर 10 ते 15 दिवस अगोदर ई केवायसी एडिट केली आहे, अशा बहिणींनाच लाभ भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुमचे आधार सीडिंग, बरोबर, आधार सीडिंग, आधार सीडिंग सोबतच तुमचं बँक सीडिंग असेल, तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई केवायसी न चुकता योग्य पद्धतीने तुम्ही केली असेल, तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. म्हणजे याच बहिणींना काय म्हटलं जाणार आहे? पात्र लाभार्थी म्हटलं जाणार आहे, पात्र लाभार्थी म्हटलं जाणार आहे. आणि बाकीच्या ज्या अपात्र बहिणी असतील त्यांना लाभ भेटणार नाही आहेत. म्हणून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला सर्व हप्ते भेटले का? तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला का? तुम्ही तुमची ई केवायसी एडिट केली का? आणि ज्या बहिणींनी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी एडिट करून घ्या. शेवटचे 3 दिवस बाकी राहिलेले आहेत, शेवटचे 3 दिवस. त्यानंतर ई केवायसी एडिट करण्याचं ऑप्शन उपलब्ध राहणार नाही आणि आपल्याला भेटणार सुद्धा नाहीये. मग आधार सेडिंग आहे का एकदा चेक करून घ्या, बँक सेडिंग आहे का एकदा चेक करून घ्या, आणि ई केवायसी न चुकता केली का, हे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच बहिणींना, लाडक्या बहिणींनो, इथून पुढचे लाभ सुद्धा भेटणार आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर एक न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, की पेंडिंग लाभ भेटणार आहे. पण मी तुम्हाला सरळ सांगतो, पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. सकाळची न्यूज आहे, साम टीव्हीनी छापली, लोकसत्तानी छापली, पण लाडक्या बहिणींना जर पैसे आलेले नाही आहेत, तर त्यांना, लाडक्या बहिणींनो, पैसे भेटणार नाही म्हणजे नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर पासून अपात्र ठरलेला आहे, तर आता असं म्हटलं जातं की फेब्रुवारी महिन्यानंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर ही केवायसी झाल्यानंतर तुम्हाला ₹4500 एकत्र दिले जाणार आहे. तर हे असं होणार नाही. सगळं दाखवतो बघा. लाडकी बहीण योजना आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 4500, हे आहे कारण वाचा लेटेस्ट अपडेट. तर मी तुम्हाला सरळ सांगतोय, ही फेक न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. आणि जो कोणी म्हणत असेल तुम्हाला ₹4500 देणार आहेत, तर सगळं म्हणजे आणि सगळं भोंगळा कारभार आहे, देणार नाहीये सरकार. इथे तुम्ही विचार करा, ₹1500 देण्यासाठी सरकार 2 महिने लावत आहे. तर खरंच सरकार ₹4500 आपल्याला देऊ शकतं का? हे सर्वसामान्य महिलांना समजू शकतं, बहिणींना समजू शकतं. तर अशा पद्धतीच्या न्यूज मार्केटमध्ये येणं चुकीचे आहे. ठीक आहे. बघा, इथे म्हटलंय, राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महिलांच्या खात्यात आता एकाच वेळी ₹4500 जमा होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3 महिन्याचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. तर खात्रीलायक लाडक्या बहिणींनो, मला सुद्धा अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की गुढीपाडव्याला हप्ता वितरण होणार आहे, पण काही झालंच नाही. बरोबर, त्यासाठी मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली.
जानेवारी 2026 नंतर लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता जमा झालेला नाहीये. मात्र ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्त्यांचे वितरण केले जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये ₹4,500 जमा होतील. एप्रिल महिन्यात फेब्रुवारी अ, एप्रिल महिन्यात फेब्रुवारी-एप्रिल या 3 महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे. तर सरळ सांगतो, भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, ₹1,500 देण्यासाठी सरकार 2 महिन्यांचा कालावधी लावतोय. तर ₹4,500 एकाच वेळेस देईल का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर सरकारने ₹4,500 दिले, जर या न्यूजमध्ये काही ऑथेंटिसिटी असेल आणि दिले तर वेल एंड गुडच आहे. तर तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. ई-के-वाय-सी अनिवार्य, अपात्र महिलांचा लाभ बंद. जुलै 2024 पासून राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात ₹1,500 जमा केले जात आहेत. 24 पासून. मात्र सरकारने आता ई-के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले, तर काही अपात्र महिलांनी योजनेतून वगळण्यात आले आहे. या महिलांच्या अर्जात किंवा ई-के-वाय-सी मध्ये त्रुटी आहेत. त्यांना 31 जुलैपर्यंत म्हणजे सॉरी 31 मार्चपर्यंत चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बहिणींना अपात्र करणार आहे. सरकारने स्पष्ट केलेलं आहे. सरळ सांगितलं आहे, की आता त्यांना डबल एडिट करण्याचं ऑप्शन उपलब्ध होणार नाही. पण या ठिकाणी मी आदितीताई तटकरेंना एकच मागणी करू इच्छितो. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाहीये, ज्या बहिणी 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करू शकल्या नाही, अशा एकल बहिणी आहे, अशा विधवा बहिणी आहे, बरोबर, डायव्होर्सी बहिणी आहेत. त्या बहिणींनी काय करावं? त्या खरंच पात्र आहेत. त्या बहिणी पात्र असून सुद्धा देखील त्यांना ई-के-वाय-सी करता आलेली नाहीये. होऊ शकतं काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसेल, होऊ शकतं त्यांना नाही करू शकली, त्यांना भीती वाटत होती, की बाबा ई-के-वाय-सी केल्यानंतर लाभ बंद होईल. तर अशा बहिणींसाठी सरकारने काहीतरी करावं एवढी मागणी आता आहे. आता तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की अनेक बहिणींनी मेसेज केले होते, की दादा आम्ही ई-के-वाय-सी करू शकलो नाही आणि आमचा लाभ बंद झालेला आहे. तुम्ही सरकारकडे मागणी करा. म्हणून या पद्धतीची मागणी आपण सरकारकडे केलेली आहे. या महिलांच्या ₹1,500 लाभ मिळणार. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 लाभ मिळणार आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे 4 चाकी घरात नाहीये. तरी योजनेचा लाभ मिळत नसल्याने सरकारने सांगितलं. म्हणजे त्यांच्या घरात जर 4 चाकी असेल तरी सुद्धा त्यांना लाभ भेटणं बंद होईल. पण 4 चाकी नसेल तर त्यांना लाभ भेटेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महिलांना पात्र असतानाही लाभ घेतला. पण आता ई-के-वाय-सी नंतर अनेकांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्यांचे ₹1,500 आता कायमचे बंद होणार असल्याचे सरकारने सांगितलेलं आहे. तर ऑथेंटिक आहे. आता 1,500 की ₹4,500 किती मिळणार आहे? बघा, सरळ सांगतो लाडक्या बहिणींनो, आपल्याला ₹1,500 मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता आपल्याला भेटणार आहे. तर त्या निधीमध्ये सुद्धा, त्या जी-आरमध्ये सुद्धा तेच सांगण्यात आलं होतं, की ₹1,500 भेटणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,500 ते 8500 अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा. त्यांनी सरळ सांगितलं आहे. म्हटलं फेक न्यूज आहे. पात्र सूत्रांनी दिल्या माहिती राज्य सरकार लाडकी बहिणीच्या योजनेसाठी हप्त्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे. सामाजिक आणि न्याय विशेष विभाग 277 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. 277 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. योजनेसाठी वर्ग करण्यात आलेली मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यात शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. पण एकत्र 4,500 होणार की फक्त फेब्रुवारीचे? आणि त्या निधीमध्येच हे न्यूज पेपरवाले किती बोगस आहे लाडक्या बहिणींनो, बघा बरं. त्या याच्यामध्ये लिहिलं आहे फेब्रुवारीचे ₹1,500 आणि तरी म्हणजे 4,500 काय? हां, बघा, ब्रेकिंग न्यूज आहे. आज वितरण होणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, येस. इव्हनिंगला आज तुमच्या अकाउंटला ₹1,500 क्रेडिट होणार म्हणजे होणार. दुसरं लाडक्या बहिणींनो, नमो शेतकरी योजनाचा जो सन्मान निधी आहे, 8वा हप्ता आहे, तो लाडक्या म्हणजे शेतकरी बांधवांच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कोणाला मिळणार आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला सगळं माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपण जी मागणी केलेली आहे, की ज्या बहिणींना लाभ भेटत नाहीये त्यांचा लाभ सुरू करावा, अशी मागणी सरकारपर्यंत पोहोचेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.